नोकरी लाखो तरुणांचं स्वप्न, पण महाराष्ट्र पोलीस भरती हजारो उमेदवारांचं स्वप्न. दरवर्षी हजारो उमेदवार एकच चूक करतात आणि त्याची संधी हातातून निघून जाते. जर तुम्हालाही खाकी वर्दी घालायची असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2026बद्दल अशी माहिती देणार आहे जी प्रत्येक उमेदवाराला माहीत असणं आवश्यक आहे. पोलीस भरती म्हणजे फक्त एक परीक्षा नाही, ही एक जबाबदारी आहे. समाजाचं संरक्षण करण्याची, कायद्याचं पालन करण्याची आणि सामान्य नागरिकांचा विश्वास जिंकण्याची. म्हणूनच या भरतीमध्ये फक्त अभ्यास पुरेसा नसतो. शारीरिक क्षमता, मानसिक तयारी आणि शिस्त या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोण अर्ज करू शकतो, शारीरिक चाचणी कशी असते, लेखी परीक्षा कशी असते, पगार किती मिळतो, तयारी कशी करायची आणि शेवटी अशी एक महत्त्वाची चूक जी हजारो उमेदवार दरवर्षी करतात. आधी जर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस, MPSC, SSC, बँकिंग आणि इतर सरकारी नोकरींची माहिती मराठीत हवी असेल तर करिअर मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला फक्त बातम्या नाही तर सिलेक्शनपर्यंत उपयोगी पडेल अशी माहिती मिळते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो? सर्वप्रथम उमेदवाराने अधिकृत भरती जाहिरातीतून नमूद केलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. दुसरी गोष्ट म्हणजे वयोमर्यादा. प्रत्येक प्रवर्गासाठी नियम वेगळे असू शकतात आणि आरक्षणानुसार सवलती लागू होतात. म्हणून सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत जाहिरातीवर वाचन सर्वात महत्त्वाचं आहे. मर्यादेबद्दल बोलूया. अनेक उमेदवार फॉर्म भरताना वयाची अट नीट तपासत नाहीत आणि त्यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो. तुमच्या प्रवर्गानुसार वयोमर्यादा आणि सवलती अधिकृत जाहिरातीत तपासा. फॉर्म भरताना जन्मतारीख आणि कागदपत्रांमधील माहिती जुळते याची खात्री करा. पहिला बसण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा. शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, आधार, इतर मान्य कागदपत्र, पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र लागू असल्यास इतर आवश्यक प्रमाणपत्रे अधिकृत जाहिरातीनुसार. एक छोटासा सल्ला, फॉर्म भरताना घाई करू नका. प्रत्येक माहिती दोनदा तपासा. पोलीस भरतीमध्ये अनेक उमेदवार लेखी परीक्षेवरच लक्ष देतात, पण खरी परीक्षा इथे सुरू होते. फिजिकल टेस्ट. तुमच्याकडे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर चांगली शारीरिक क्षमता, स्टॅमिना आणि शिस्तही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच तयारीची सुरुवात जितक्या लवकर कराल तितकं चांगलं. मध्ये उंची आणि काही प्रवर्गासाठी छातीचे मोजमापही तपासले जाऊ शकते. यासाठी कोणतेही अंदाज लावू नका. भरतीची अधिकृत जाहिरातीतील दिलेले निकषच अंतिम मानले जातात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पात्र आहात तर अर्ज करण्यापूर्वी हे निकष नक्की तपासणे ही अनेक उमेदवारांसाठी निर्णायक ठरते. जर तुम्ही आजपासून नियमित सराव सुरू केला, योग्य आहार घेतला आणि रोज थोडी प्रगती केली तर तुमची कामगिरी नक्कीच सुधारू शकते. लक्षात ठेवा, एकच दिवशी जास्त सराव करण्यापेक्षा दररोज सातत्याने सराव करणे अधिक फायदेशीर असते. फिजिकल टेस्टसाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. नियमित धावण्याचा सराव, संतुलित आहार आणि पुरेशी झोप. स्वतःची प्रगती आठवड्याला मोजा आणि सातत्य ठेवा. लहान सुधारणा देखील निवडीमध्ये मोठा फरक करू शकतात. मित्रांनो, फिजिकल टेस्ट पार केल्यानंतर पुढचे मोठे पाऊल म्हणजे लेखी परीक्षा. अनेक विद्यार्थी फक्त धावण्यावर लक्ष देतात, पण लेखी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे अंतिम निवड चुकते. म्हणून अभ्यास आणि फिजिकल दोन्हींची जर तुम्ही रोज थोडा अभ्यास आणि नियमित सराव केला तर निवडीची शक्यता वाढते. लेखी परीक्षेत सामान्यतः खालील प्रकारचे विषय विचारले जाऊ शकतात. सामान्य ज्ञान, बुद्धीची चाचणी म्हणजेच रिझनिंग, मराठी भाषा, चालू घडामोडी. भरतीच्या अधिसूचनेनुसार विषय किंवा गुणांमध्ये बदल असू शकतो, त्यामुळे अधिकृत अभ्यासक्रम नक्की पहा. जर तुमच्याकडे फक्त 3 ते 4 तास असतील तर त्याचा योग्य वापर करा. पहिला तास मराठी, दुसरा तास रिझनिंग, तिसरा तास जनरल नॉलेज
आणि शेवटी 30 मिनिटे चालू घडामोडी. आठवड्यातून किमान एक मॉक टेस्ट द्या आणि चुकांची नोंद करून त्यावर काम करा. लेखी परीक्षेत सर्वात जास्त होणाऱ्या चुका: फक्त नोट्स वाचणे, मॉक टेस्ट न देणे, करंट अफेअरला दुर्लक्ष करणे, रिव्हिजन टाळणे. या चुका टाळल्या तर तुमची तयारी अधिक मजबूत होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा भाग: अभ्यासक्रम. अनेक विद्यार्थी पुस्तके विकत घेतात पण अभ्यासक्रमाची नीट समज घेत नाही. पोलीस भरतीची लेखी परीक्षेत सामान्यतः खालील विषयांवर भर दिला जातो: मराठी ग्रामर म्हणजेच मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी. सर्वप्रथम अधिकृत अभ्यासक्रम डाउनलोड करा आणि त्यानुसार अभ्यास सुरू करा. आता प्रश्न येतो, कोणती पुस्तके घ्यायची? माझा सल्ला असा आहे की प्रत्येक विषयासाठी एक विश्वासार्ह पुस्तक निवडा आणि ते पूर्ण करा. 10 वेगवेगळी पुस्तके घेण्यापेक्षा एक पुस्तक 3 वेळा वाचणं जास्त फायदेशीर असतं. त्यासोबत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट नियमित सोडवा. जर तुमच्याकडे 90 दिवस असतील तर पहिल्या 30 दिवसात सर्व विषयांचा पाया मजबूत करा. पुढील 30 दिवसात रोज प्रश्नसंच आणि मॉक टेस्ट सोडवा. शेवटचे 30 दिवस फक्त रिव्हिजन, करंट अफेअर्स आणि टाईम मॅनेजमेंटवर लक्ष द्या. रोज 3 ते 4 तास सातत्याने अभ्यास केला तर तुमची तयारी नक्की सुधारेल. मित्रांनो, आता येतो प्रत्येकाचा आवडता प्रश्न: पोलीस शिपाईचा पगार किती मिळतो? महाराष्ट्र पोलीस शिपाई पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला शासनाच्या नियमानुसार वेतन मिळते. मूळ वेतनाबरोबरच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर लागू भत्तेही मिळू शकतात. अचूक रक्कम पोस्टिंगच्या ठिकाणी, वेतन आयोगाचे नियम आणि शासनाच्या निर्णयानुसार बदलू शकते. फक्त पगारासाठी नाही तर स्थिर सरकारी नोकरी, समाजात मान आणि भविष्यातील संधी यामुळे ही नोकरी अनेक तरुणांचं स्वप्न असतं. आता समजून घेऊया पोलीस शिपाईचे काम नेमकं काय असतं. पोलीस शिपाई हा कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामध्ये नागरिकांची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, गुन्ह्याचा तपास, वरिष्ठांना मदत, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बंदोबस्त आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर सेवा अशा अनेक जबाबदाऱ्या असू शकतात. ही नोकरी शिस्त, धैर्य आणि जबाबदारीची असते. अनेक जण विचारतात, पोलीस शिपाई झाल्यावर पुढे प्रमोशन मिळेल का? हो, सेवा काळ, कामगिरी आणि लागू नियमानुसार पुढील पदांवर जाण्याच्या संधी उपलब्ध असू शकतात. म्हणून ही फक्त एक नोकरी नाही तर दीर्घकालीन करिअरचा मार्ग आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि स्वतःला सतत विकसित केलं तर भविष्यात अधिक जबाबदारीची पदे मिळण्याची संधी वाढू शकते. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा: अर्ज कसा करायचा? सर्वप्रथम अधिकृत महाराष्ट्र पोलीस भरतीच्या वेबसाईटवर जा. नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि आवश्यक तपशील अचूक करा. फोटो आणि स्वाक्षरी योग्य आकारात अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक माहिती पुन्हा एकदा तपासा. शेवटी अर्जाची प्रिंट किंवा PDF स्वतःकडे सुरक्षित ठेवा. दरवर्षी हजारो उमेदवार या चुका करतात. चूक नंबर 1: नोटिफिकेशन पूर्ण न वाचता फॉर्म भरतात. चूक नंबर 2: फोटो किंवा सिग्नेचर चुकीच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करतात. चूक नंबर 3: शेवटच्या दिवशी अर्ज करतात. चूक नंबर 4: फक्त फिजिकलवर लक्ष देतात आणि रिटन एक्झाम विसरतात. चूक नंबर 5: रोज अभ्यास न करता शेवटच्या महिन्यात तयारी सुरू करतात. जर तुम्ही या 5 चुका टाळल्या तर तुमची निवड होण्याची शक्यता नक्कीच वाढेल. मित्रांनो, पोलीस बनणं म्हणजे फक्त सरकारी नोकरी मिळणं नाही तर आपल्या राज्याची आणि समाजाची सेवा करण्याची संधी आहे. जर तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी असेल तर हे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं. या व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा आणि सरकारी नोकरीचे अशाच प्रीमियम माहितीसाठी करिअर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि तुमच्या तयारीसाठी